आम्ही बोलवलंय मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन आहे। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठीच उद्याचं विशेष अधिवेशन आम्ही बोलावलेलं आहे। मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देण्याचा निर्णय उद्या आम्ही घेणार आहोत। खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवजयंतीला या लाल किल्ल्यामध्ये आम्हाला परवानगी दिली। गेल्या वर्षापासून शिवजयंती इथे साजरी होऊ लागली। ज्या दिवाने आम या हॉलमध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ललकारलं होतं, आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता, त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं ही आम्हाला तमाम महाराष्ट्रवासियांना गौरवास्पद बाब आहे आणि शिवप्रेमींना देखील अभिमानाची बाब आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपले आयोजक विनोद पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं मनापासून अभिनंदन करतो। केंद्रीय आपले केंद्रीय मंत्री ज्यांनी याला परवानगी दिली या विभागाचे किसन रेड्डी यांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि खूप खूप मनापासून या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। पूर्ण देशभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह जल्लोष आहे। आज भारत आणि पाकिस्तान सीमेवर जे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला, त्या ठिकाणी देखील बर्फ पडत असताना देखील आपल्या भारतीय सीमेवरच्या लष्करी जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। सगळ्यांनाच आनंद आहे, अभिमान आहे आणि इथं आम्ही साजरी करतोय, सगळ्यात जास्त अभिमान आणि आनंद आहे। उद्या अधिवेशन आहे, विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासाठी। या अधिवेशनामध्ये नेमकं काय काय होणार आहे? या अधिवेशनाचा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो उद्या सुटेल की परवा सुटेल? नाही, उद्या एक विशेष अधिवेशन आम्ही बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन आहे। हे आरक्षण देताना ओबीसी समाज, इतर समाजाचं आरक्षण किंवा त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता, त्यांचं आरक्षण कमी न करता, त्याला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठीच उद्याचं विशेष अधिवेशन आम्ही बोलावलेलं आहे। पण ते मनोज जरांगे हे ओबीसी आरक्षणातूनच ठाम आहेत, त्यांचा तरी ते कायद्याच्या कुणबी दाखले जे देण्याचं जयश्री शिंदे कमिटी ते काम करते आहे आणि जे नोटिफिकेशन आपण काढलं होतं त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर सूचना हरकती आलेल्या आहेत, त्याची स्क्रुटिनी होईल त्यानंतर त्याच्यावर। पण उद्या सगळ्यात महत्वाचं जे मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे, जे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टात हायकोर्टाने ते कायम केलं, सुप्रीम कोर्टात ते रद्द झालं, ते आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देण्याचा निर्णय उद्या आम्ही घेणार आहोत।